समर्थ म्हणतात, होता सारा सारे विचार एके होनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे. म्हणजे हा सार आणि असाराचा विचार सातत्याने जो करतो, सार काय घ्यायचा आहे आणि असाराचा त्याग करायचा आहे, हा जो विवेक तिथे सतत काय पाहिजे तर साधकाच्या वेळी जागरूक पाहिजे. जे नामरूपात्मक नाहीये, ज्याला आकारच नाहीये, मग त्याला नामरूप येईल कुठून? तर ते दिसत नाही. तर ते अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून दृश्यामध्ये अदृश्याचं अनुसंधान सातत्याने ठेवण्याचा जो प्रयत्न करतो, तो साधक. म्हणजे समर्थ आपल्याला जागे करतात. ते म्हणतात स्वतःला साधक म्हणवून घेणं आणि प्रत्यक्ष साधक असणं यामध्ये महत् अंतर आहे. दशक 5वा जो मंत्रांचा आहे, त्यामध्ये आज साधक लक्षण समासाचा आपल्याला विचार करायचा आहे. मागच्या सत्रामध्ये माधुरीताईंनी बद्ध आणि मुमुक्षु ही 2 लक्षणं आपल्याला सांगितली. आता साधक आणि सिद्ध या 2 लक्षणांचा विचार राहिलेला आहे. तर जगामध्ये जेवढी माणसांची संख्या आहे, ती या 4 प्रकारामध्येच मोडते. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. आता बद्ध म्हणजे प्रापंचिक. प्रपंचाविषयीचं उदंड ज्ञान आहे आणि परमार्थाविषयी संपूर्ण अज्ञान आहे. अगदी थोडक्यात आपण या 2 बद्ध आणि मुमुक्षु बघणार आहोत आणि आजचा जो चिंतनाचा विषय आहे, साधक लक्षण, त्या समासाचं चिंतन आपण करणार आहोत. जो बद्ध आहे तो प्रापंचिक आहे, प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, परमार्थाविषयी काय तर अज्ञान आहे आणि प्रपंचामध्ये तो रममाण झालेला आहे. पण असं आहे की प्रपंच हा प्रारब्धाने बांधलेला असतो. त्यामुळे सुख आणि दुःख ही प्रापंचिकाच्या वाट्याला येतातच. मग जो सुख-दुःखांनी पोळलेला आहे, त्याला कधीतरी असा मनामध्ये विचार येतो, की माझ्या मनासारखं काही या प्रपंचामध्ये होत नाहीये. आपण इतका प्रपंच नेटाने करतो आहोत, तरी सुद्धा आपल्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाहीये. मग कुठेतरी जिज्ञासा निर्माण होते अंतःकरणामध्ये, की या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे? अगं समर्थांची ओवीच आपल्यासमोर. जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला. जो ह्या संसार दुःखाने दुखवलेला आहे, जो ह्या 3 तापांनी पोळलेला आहे, त्याच्याच अंतःकरणामध्ये कुठेतरी मुमुक्षुत्व निर्माण होतं. म्हणजेच मोक्षाची इच्छा निर्माण होते आणि असं वाटतं, की या संसाराची आसक्ती सुटली पाहिजे, असं त्याला कुठेतरी वाटायला लागतं, की हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच खरंच मला सुख देणारा आहे का? बघा कुठेतरी मोक्षाची इच्छा निर्माण होते म्हणजे कुठेतरी ह्याच्यातनं मला ह्या प्रपंचातनं बाहेर पडल्यानंतर आनंदाची प्राप्ती होईल का? तर शास्त्राने मुमुक्षुत्वाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. बघा बद्ध मुमुक्ष लक्षणं आपण बघितलीत. आता साधक लक्षणांकडे आपल्याला जायचंय. पण त्या मुमुक्षुत्वाचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे मंद, दुसरं आहे मध्यम आणि तिसरं आहे तीव्र मुमुक्षुत्व. आता जिथे मंद मुमुक्षुत्व आहे तिथे काय असतं माहितीये? का एखाद्या जीवनात दुःखाचा प्रसंग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येतो. योगायोगाने एखादं प्रवचन, कीर्तन आपण ऐकायला जातो. एखादा ग्रंथ वाचनात येतो आणि मग कुठेतरी असं वाटतं की हा प्रपंच नको. या प्रपंचाचा वीट आलाय आपल्याला. पण जसा पाण्यावरचा बुडबुडा विरून जावा, त्याप्रमाणे मुमुक्षुत्व सुद्धा तिथल्या तिथे विरून जातं. कारण प्रपंचात दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख. असं प्रपंचाचं स्वरूपच कसं आहे तर द्वंद्वमय स्वरूप आहे. कायमस्वरूपी दुःख राहत नाही, कायमस्वरूपी सुख राहत नाही. मग हा जिथे मंद मुमुक्षुत्व असतं की नाही, जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा त्याचं अंतःकरण थोडंसं विरक्त होतं. पण परत सुखाचा प्रसंग आला, की जसा पाण्यावरचा बुडबुडा विरून जावा, त्याप्रमाणे ते मुमुक्षुत्व सुद्धा तिथल्या तिथे काय होतं तर विरून जातं. तिला मंद मुमुक्षुत्व असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे मध्यम मुमुक्षुत्व, की संतसंग शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मनातून खूप वाटतं, की अभ्यास करावा, रोज सत्संगात जाऊन बसावं. पण प्रपंचातल्या काही ना काहीतरी काय असतात तर अडचणी असतात. मला खूप वाटतंय हो, की रोज वर्गाला यावं, रोज जॉइन व्हावं. आता ऑफलाईन तर खूप कमी वर्ग झालेत. पण खरोखरीच खंत वाटते, की प्रपंच काही सुटत नाही. आता डॉक्टर काका म्हणतात प्रपंच सुटत नाही, का आपण सोडत नाही. कारण तिथे हवी तशी तीव्रता नसते. मध्यम मुमुक्षुत्व असतं. वाटत असतं, पण तितकं प्रपंचाला सोडावंसं वाटत नाही. तिसरं जे मुमुक्षुत्व आहे ते तीव्र मुमुक्षुत्व आहे. बघा तीव्र मुमुक्षुत्व आलं की मात्र प्रवास सोपा होतो.
एकदा निश्चय झाला की एका मोक्षाशिवाय मला काहीही नकोय, असा बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो. आणि मग जेव्हा ठरतं की एका मोक्षाशिवाय मला काहीही नकोय, तेव्हा त्या निश्चयात्मक जी बुद्धी आहे, मग तो साधक जो आहे, तो साधना अतिशय निश्चयाने करतो आणि जबरदस्त पाठपुरावा करतो. कशाचा पाठपुरावा करतो तो? या अविद्या नाहीशी करण्याचा. मग सत्संगतीमध्ये मोक्ष म्हणजे काय? बंधन म्हणजे काय? बंधन कुणावर आहे? किती काळापासून आहे? ते सत्य आहे का मिथ्या आहे? आता जर ते मिथ्या आहे असं संत सांगतायत, सद्गुरूमध्ये सांगतायत, तर ते सुटलं पाहिजे. मग ते कसं सोडायचं आहे? मग मला सत्संगतीत राहून जी साधना माझे सद्गुरू सांगतायत, ती साधना मला सातत्याने करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे तीव्र मुमुक्षुत्व जो आहे ना, तो साधक आहे. जिथे मंद आणि मध्यम मुमुक्षुत्व आहे, तिथे साधक म्हणता येत नाही. आणि म्हणूनच साधक लक्षणांचा अभ्यास करताना आपण कुठे बसतो आहोत, हे आपण आपल्याला सातत्याने तपासायचं आहे, की माझ्यामध्ये मंद मुमुक्षुत्व आहे का मध्यम आहे का तीव्र मुमुक्षुत्व आहे. जिथे तीव्र मुमुक्षुत्व आहे तो साधक आहे आणि मग हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हा त्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे. आणि हा बुद्धीचा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये जे ध्येय आहे, जे निरपेक्ष आनंद जो आहे त्याला आपण मोक्ष म्हणतो, तर प्राप्त होणं शक्य नाहीये. कारण बघा, या परमार्थामध्ये परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? म्हणजे निरपेक्ष आनंदाची प्राप्ती. आपले जे सगळे सापेक्ष आनंद असतात, ते सापेक्ष आनंद व्यवहारामध्ये असतात. जसं व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती या सापेक्षतेने आपले सगळे आनंद असतात. पण हे सर संपूर्ण मिथ्या आहे असं शास्त्र आणि संत सांगतायत. तर याच्या निरपेक्ष पण आनंद जो संतांना मिळालेला आहे, तो आनंद मला सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा श्रद्धेने जेव्हा आपण सद्ग्रंथांचा अभ्यास करतो, सत्शास्त्राचा अभ्यास करतो, सद्गुरूंची जी कृपा आहे बघा, कृपांकित साधक जो आहे, म्हणजे सद्गुरूंचा कृपांकित साधक जो असतो ना, तो सद्गुरूंचा जो मिथ्यत्वाचा निश्चय झालेला असतो, अगदी त्या पद्धतीने सद्गुरू त्या साधकाचा मिथ्यत्वाचा निश्चय करवून घेतात. आणि सद्गुरूंना सुद्धा एक कृतार्थता प्राप्त होते, की अशा तऱ्हेचा शिष्य, अशा तऱ्हेचा साधक जो आहे, जो साधना करणारा, तो मला मिळालेला आहे. म्हणून यासाठी काय करायचं, तर संतांना शरण जायचं, सद्गुरूंना शरण जायचं. म्हणून समर्थ म्हणतात, जो संतांचा शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. पण असा साधक जेव्हा संतांना शरण जातो, तेव्हा संत आणि सद्गुरू त्याचा स्वीकार करतात. आता हा साधक पण कसा असला पाहिजे, जेव्हा आपण तिथे तीव्र मुमुक्षुत्व म्हणतोय, तर तो साधक जो आहे तो साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. तर साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय? तर समाधी षटक 1, विवेक 2, वैराग्य 3 आणि मोक्षाची इच्छा अंतःकरणात निर्माण झालेली असली पाहिजे. असे 4 मिळून जे आहे त्याला काय म्हणतात? साधन चतुष्टय संपन्नता. आता समाधी षटक मध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा हे 6 मिळून एक समाधी षटक होतं. तो एक भाग आहे. नंतर विवेक, वैराग्य आणि मोक्षेच्छा असं 4 मिळून काय म्हणतात? साधन चतुष्टय संपन्न साधक. आणि साधकाने कमावण्याची गुणसंपदा आहे. ही काय आहे? तर ही संपत्ती आहे. म्हणून परमार्थामध्ये खूप महत्वाचं आहे की साधक हा साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. उदाहरण घेतलं म्हणजे लक्षात येईल. व्यवहारात सुद्धा जर आपल्याला जॉब हवा असेल, तर न्यूजपेपरमध्ये जाहिरात यायच्या की या कंपनीमध्ये काय तर रिक्रुटमेंट आहे म्हणून. आता ऑनलाईन पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आता कुठल्याही पद्धतीने जरी असलं, तर एक क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी. आता तो जॉब मिळवण्यासाठी त्या ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याच्याकडे काय गुणसंपदा हवी हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. खूप अर्ज येतात. मग अर्जाची छाननी केली जाते आणि जे अर्ज पात्रतेची अट पूर्ण करत नाहीत, ते अर्ज काय केले जातात? तर बाजूला ठेवले जातात, रद्द केले जातात. मग इतर कितीही चांगले गुण असले तरी सुद्धा तो अर्ज त्याची दखल घेतली जात नाही. त्याचं सॉर्टिंग केलं जातं की आणि मग त्याच्यातूनही परत इंटरव्ह्यू घेतले जातात. त्याच्यातूनही सिलेक्शन होतं. म्हणजे एवढे त्याच्यामध्ये काय आहेत तर बघा, टप्पे आहेत. मग आता अगदी तसंच इकडे आहे परमार्थामध्ये. पण आता फरक इतकाच आहे, की संत असं म्हणत नाहीत, की तुम्ही संपत्ती कमावलेली नाहीये.
तुझ्यापाशी विवेक वैराग्य नाहीये, तू परमार्थाचा अधिकारी नाहीये, ते सगळ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करतात. पण साधक म्हणून माझी जबाबदारी आहे की मी साधन चतुष्टय संपन्न आहे का, आणि नसेल तर ती संपत्ती जी आहे, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा. शम म्हणजे मनाला आवरणं, दम म्हणजे इंद्रियांना आवरणं, श्रद्धा म्हणजे संतांवर सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, उपरमा म्हणजे संन्यस्त वृत्ती म्हणजे अंतःकरण जे आहे ते अनासक्त पाहिजे, शम दम श्रद्धा उपरम समाधान. अंतःकरण वृत्ती कशी पाहिजे तर समाधानी पाहिजे, सम्यक आधान पाहिजे. असं सातत्याने जो प्रयत्न करतो आहे आणि जो विवेक करतो आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे, असा जो साधक आहे तो साधन चतुष्टय संपन्न साधक आहे. आणि मग ही साधन चतुष्टय संपन्न जी संपत्ती आहे ती साधकांनी संत संगतीमध्ये कमवायची आहे. बघा, परमार्थामध्ये साधक श्रीमंत आहे का गरीब आहे, साक्षर आहे का निरक्षर आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या संप्रदायाचा आहे, याला आध्यात्मिक दृष्ट्या काहीही महत्व नाहीये. मग साधकाकडे विवेक आणि वैराग्य हे दोन जे गुण आहेत, हे आहेत का नाही याला फार महत्व आहे. आपण जर राजबोध ग्रंथ अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की समर्थांचे विवेक वैराग्याचे कितीतरी समास आहेत, आणि प्रत्येक समासामध्ये आपण जर ओव्या बघितल्या तर समर्थ विवेक करा असं सातत्याने सांगतात. माऊलींची ओवी आपल्या समोर, की जे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेणती, ते कैसेनी जाणती मज ईश्वराते. ज्यांना वैराग्य म्हणजे काय माहिती नाही, विवेकाची भाषा ते जाणत नाही, म्हणजे विवेक म्हणजे काय त्यांना माहिती नाही, ते मला कसं जाणू शकतील. म्हणून साधकाजवळ ती विवेकयुक्त वैराग्य असावं. आणि विवेका वाचून जे वैराग्य असतं त्याला समर्थ हेकांड पिसा असं म्हणतात. म्हणून परमार्थाचा प्राण म्हणजे विवेक आणि वैराग्य आहे. म्हणून भगवंत भेटावा ही जी तळमळ आहे, या तळमळीतून तो विवेक आहे, त्याला आध्यात्मिक विवेक असं म्हणतात. तो विवेक सातत्याने, जसं विवेक कुठला आहे, सार असार विवेक आहे, नित्य अनित्य विवेक आहे, आत्म अनात्म विवेक आहे, सत्य मिथ्या विवेक आहे. मग इथे समर्थ म्हणतात, होता सारा सारे विचार एके होनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान आहे. म्हणजे हा सार आणि असाराचा विचार सातत्याने जो करतो, आता हा विचार कधी होईल, तो जो लक्षपूर्वक जे आहे ती निरूपण ऐकतो आणि त्याच्यामधून मला सार काय घ्यायचं आहे आणि असाराचा त्याग करायचा आहे, हा जो विवेक तिथे सतत काय पाहिजे तर साधकाच्या वेळी जागरूक पाहिजे. एक दृष्टांत सांगते. लहान मुलं असतं, आता आपल्याला माहितीये की लहान मुलं किती त्रास देतात. आता त्या लहान मुलाला सांभाळून आईला स्वयंपाक करायचा असतो, बाकीची कामं करायची असतात. मग आता त्याचं पोट भरलेलं असतं, मग ती त्याला काय करते तर खाली बसवते आणि त्याच्या समोर खेळणी टाकते. आता एक खेळणं आईने त्या छोट्या बाळासमोर टाकलं. आता ते खूप आवडतं खेळणं असल्यामुळे ते पण त्या खेळामध्ये काय केलं तर रंगून आणि रमून गेलं. आता आई आपल्या कामाला लागली. थोड्या वेळाने त्याला काय येतो, खेळण्याचा कंटाळा आला, तर ते रडायला लागलं. तर आईने काय केलं, काम करता करता अजून एक आतून जाऊन एक खेळणं आणलं चांगलं त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यासमोर परत त्यांनी टाकलं. तर परत त्या खेळण्यामध्ये तो काय झाला तर खेळण्यामध्ये दंग होऊन गेला. परत तिने आपली कामं काही करून घेतली. परत ते थोड्या वेळाने रडायला लागलं. त्या खेळण्याचा त्याला कंटाळा आला. आता अजून एक खेळणं तिने की ज्याचं जास्त आवडीचं आहे, ते खेळणं आईने त्या बाळासमोर आणून टाकलं. परत ती आपल्या कामाला लागली. तर तो दोनदा तीनदा आता खेळण्याशी खेळतोय आणि एक वेळ अशी आली की त्याला त्या खेळण्याचा कंटाळा आला आणि त्याने भोकाड पसरलं. आता आईने हात धुतला आणि धपाटा घातला. आईने धपाटा घातलाय, पण ते मूल जे आहे ते अजूनच आईला बिलगतंय, की जणू काही ते आईला म्हणताय की तू तार अथवा मार, पण मला तूच हवी आहेस. तर मुलाला फक्त आई हवी आहे. याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. आणि त्याला आता कोणतंही खेळणं नको आहे, याला वैराग्य म्हणतात. म्हणून विवेक याचा अर्थ निवड आणि वैराग्य याचा अर्थ नावड. आणि असा साधकांनी मला फक्त भगवंत हवा आहे असा हा मूर्तिमंत विवेक साधकाच्या ठिकाणी झाला पाहिजे, की भगवंताच्या शिवाय दृश्य जगतामधील मला कोणताही पदार्थ नको आहे. आणि असा निश्चय झाला की वैराग्य निर्माण होतं. आणि हाच विवेक समर्थ साधक लक्षण समासामध्ये सांगतायत. का खेळणी म्हणजे काय आहे हो, तर दृश्य जगत आहे.
आता आपण कशामध्ये रमतो? दृश्य जगतामध्ये रमतो. आणि मग क्रियाप्रतिक्रियांचे खेळ जे आहेत, ते क्रियाप्रतिक्रियांचा खेळ सुरू होतात. आता क्रियाप्रतिक्रियांचा खेळ सुरू झाले की मग हा असा, तो तसा, ती तशी, ही अशी. मग आता ह्या मिथ्या जगतामध्ये जर अंतःकरण गुंतून राहिलं, रंगलं आणि रमलं, म्हणजे खेळण्यांमध्येच रंगलं आणि रमलं, तर त्या सत्यतत्वाची अनुभूती कधी यायची? म्हणून ह्या मिथ्या म्हणजे दृश्य जगताची पण काय करावी लागते? तर मीमांसा करावी लागते. त्याला म्हटलेलं आहे जगताबद्दलची मीमांसा करावी लागते, जीवाची मीमांसा करावी लागते. म्हणजे स्पष्ट विचार करावा लागतो, शास्त्रशुद्ध विचार करावा लागतो. आणि विचारांनी हे सगळं कसं आहे तर मिथ्या. आता मिथ्या निश्चय झाल्यानंतर प्रत्यक्ष ते काही नष्ट होणार नाहीये. पण मिथ्या बुद्धीचा निश्चय झाला की त्याच्यामध्ये अंतःकरण वृत्ती जी माझी पूर्वी रमत होती आणि रंगत होती, ती मात्र त्याच्यातनं बाहेर पडून ती अखंड अनुसंधानात, पुढाच्या सत्यतत्वाच्या अनुसंधानात, म्हणजे नामानुसंधान असेल, आत्मानुसंधान असेल, विचार असेल, विवेक असेल, संत शुद्ध विचार असतील, याच्याशी ती जोडून राहिलेली आहे. आणि ह्याला साधक असं म्हणतात. तर दृश्य जगताबद्दलचा विवेक थोडासा आपण बघूया, की जो साधकाला सातत्याने करत राहायचा आहे. आता दृश्य म्हटल्याबरोबर डोळ्यांनी जे जे दिसतं ते दृश्य. डोळे उघडल्यानंतर हे जे आपल्याला दृश्य जगत अनुभवाला येतं त्याला आपण दृश्य म्हणतो. पण शास्त्र सांगतं जे दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं हे सगळं दृश्यामध्ये मोडतं. तर डोळ्यांनी दिसतं हे तर दृश्य आहेच, पण जे स्पर्शाने कळतं, ज्याची जाणीव होते, जे वृत्तीने कळतं, ज्याला वृत्ती ज्ञान आपण असं म्हणतो. बघा आपल्या अंतःकरणामध्ये भूतकाळाचं स्मरण होतं की नाही? पटकन एखाद मन भूतकाळामध्ये निघून जातं किंवा भविष्य काळाची पण आपल्याला चिंता वाटून जाते. आता बाहेर कोणाला हे दिसतं का की माझ्या अंतःकरणामध्ये ही विचारांची वृत्ती उमटलेली आहे? ती मला कळते. आणि त्याला सुद्धा शास्त्र काय म्हणत आहे तर दृश्यच असं म्हणतंय. आता माझा हा देह जो आहे हा दृश्य आहे की नाही? त्याला नाव आहे, रूप आहे, एक आकार आहे. आणि माझ्या अवतीभोवती संबंधित जे देह आहेत ते नामरूपात्मक आहेत, तेही मला अनुभवाला येतात. मग शास्त्र सांगतंय जे जे दृश्य ते मिथ्या आहे आणि तत्व जे आहे ते कसं आहे तर ते अदृश्य आहे. का बरं अदृश्य आहे? त्याला नाम नाही, रूप नाही, ते निराकार आहे, ते निरवयव आहे. पण ते नामरूपांमध्ये आलंय, जे आकाराला आलेलं आहे ते डोळ्यांना दिसतं. पण जे जे नामरूपात्मक नाहीये, ज्याला आकारच नाहीये, मग त्याला नामरूप येईल कुठून? तर ते दिसत नाही. तर ते अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून दृश्यामध्ये अदृश्याचं अनुसंधान सातत्याने ठेवण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक. समर्थ म्हणतात देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. देहबुद्धी जी आहे म्हणजे ती विवेकाने काय करतो तर तो त्याचा निराश करतो, विचाराने ती दूर करतो. म्हणजे मी देह हा निश्चय जो आहे आणि मी आत्मा आहे असा निश्चय तो सातत्याने जो करत राहतो तो साधक. मग आता देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात. आता देहबुद्धी मी देह आहे हे अनंत जन्मांचे संस्कार आहेत की नाही आपल्यावरती? कारण इतकं जबरदस्त देह तादात्म्य आहे की देह आहे म्हणून मी आहे आणि देह गेला की मी जाणार, असाच आपल्या बुद्धीचा निश्चय असतो. मग समर्थ सांगतायत तू आत्मा आहेस, माझे सद्गुरू सांगतायत तू आत्मा आहेस. मग आता देह कशाचा आहे? विचार करायचा, कारण विवेक करायचा इथे. आणि मग विवेकाने वैराग्य निर्माण होऊन जातं. मग देह कशाचा आहे? देह पंचमहाभूतांचा आहे. देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा, माऊलींची ओवी आपल्या समोर. बघा 17व्या दशकामध्ये 8 आणि 9 जे समास आहेत, तत्वनिरूपणाचे आणि तनुचतुष्टय निरसन असे 2 समास समर्थांचे या ग्रंथामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये समर्थांनी 82 तत्व जी आहेत ती कशी मिथ्या आहेत, कशी जड आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण देह जो 82 तत्वांचा बनलेला आहे. आता देह म्हटलं की सगळं आलं बरं का त्याच्यामध्ये. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे सगळे कसे आहेत तर हे सगळे जड आहेत. मग आता तो वापरायचा आहे, तो साधन म्हणून मला वापरायचा आहे. पण गडबड कुठे होते, की साधनच जेव्हा साध्य वाटायला लागतं, तेव्हा आपण त्या साधनालाच घट्ट पकडून बसतो आणि जे साधन आहे ते गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. काही वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. आजपर्यंत अनेक
माझे पूर्वज होऊन गेले, त्यांचे देह राहिलेले आहेत का? नाही राहिलेले आहेत, गेलेले आहेत. माझे आई वडील, आज मी पण 50च्या पुढे आलेली आहे, म्हणजे माझा देह सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाहीये. कारण ते मला साधन जे आहे ते साधन मिळालेलं आहे. आणि हे एकदा छान असा पक्का बुद्धीचा निश्चय करून घेतला, की आत्म्याच्या सत्तेवरती म्हणजे जे एकमेव चेतन तत्व आहे, या चेतन तत्वाच्या सत्तेवरती हा देह हालचाल करतो. आता व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता अशा 2 सत्ता समर्थांनी सांगितल्यात. आता व्यावहारिक सत्तेमध्ये देहाची काळजी घ्यावी, कारण साधनाची आपण काळजी घेतो. आता माझ्या घरात काय आहे तर कार आहे. मग त्या कारला मेंटेनन्स करावा लागतो. तिला कधीतरी ऑइलिंग करावं लागतं, सर्व्हिसिंगला द्यावं लागतं. लागतं की नाही? एवढं करून परत तिला पुसावं लागतं जर उभी असेल तर, बाहेर जायचं म्हटल्यानंतर. मग अगदी त्याप्रमाणे या देहाचा पण काय करावं तर समर्थ म्हणतात, "शरीर ऐसे नाही यंत्र." ते यंत्र आहे. ते वापरा, त्याला ऑइलिंग करा, त्याला सुदृढ ठेवा. पण तेच म्हणजे मी आहे, असा बुद्धीचा निश्चय जो तुमचा झालेला आहे अनेक जन्मांचा, तो हळू-हळू, हळू-हळू संत विचारांनी, शास्त्रशुद्ध विचारांनी तो हळू काय करा तर तो कमी करा. बघा असं की एकदम काही कुठली गोष्ट होत नसते. कारण ते इतकं तादात्म्य असतं, की त्या जुन्या घड्या मोडण्यासाठी खूप साधना करावी लागते आणि त्याला साधक असं समर्थ इथे म्हणतायत. की देहबुद्धी विवेके वारी, विवेकाने तो देहबुद्धी सातत्याने काय करतो आहे तर विचार करून, करून, करून त्याचा निराश करतो आहे. कारण जरी मला अनुभव असला, की माझ्या अवतीभोवतीचे देह राहत नाहीयेत, तरी सुद्धा मला वाटतं, की माझा देह सत्य आहे. आणि इतके ते जे मिथ्या आहे ते सत्य वाटायला लागलेलं असल्यामुळे ते जे संस्कार आहेत झालेले बुद्धीवरती विपरीत संस्कार जे झालेले आहेत, ते संत विचारांनी विचार करून काय करावे लागतात तर ते काढावे लागतात. सातत्याने खरडून, खरडून काढावे लागतात. बघा आपण साधं उदाहरण आहे, की जेव्हा आपण घराला रंग देतो, तेव्हा घराला रंग देताना आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल, की जे पेंटर असतात ते काय करतात हो, पहिला रंग जो आहे तो खरडून काढतात. पूर्ण खरडून काढतात. मग काय करतात त्याच्यावरती ती पुट्टी वगैरे देतात आणि मग त्याच्यावरती नवीन रंग देतात आणि मग तो रंग टिकतो. जर पहिला रंग त्यांनी काढला नाही खरडून आणि नुसताच रंग दिला त्याच्यावरती तर काय होईल? तो जुना रंग जो आहे, तो अगदी कालांतराने का होईना, तो डोकवल्याशिवाय राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे की जुने संस्कार जे आहेत, ते हे असे शास्त्रशुद्ध विचारांनी जे आहे, ते सातत्याने बुद्धीवर करावे लागतात. संत संत संस्कार जे आहेत ते. जुने संस्कार हे सातत्याने पुसत राहावे लागतात आणि नवीन संस्कार जे आहेत, ते सातत्याने बुद्धीवरती करून घ्यावे लागतात. मग आता व्यावहारिक सत्तेमध्ये मला काय दिसणार आहे? नाम, रूप, देह, त्याचा स्वभाव, त्याचा इतिहास हे सगळं मला दिसणार आहे. पण मी कशामध्ये रमते? नामरूपांमध्ये. त्याची परिस्थिती कशी आहे? ती माझ्याशी त्या काळी किंवा तो माझ्याशी त्या काळी कसा वागला होता? म्हणजे स्वभावामध्ये. स्वभाव कशाचे असतात? त्रिगुणांचे असतात. त्रिगुण कुठून आले? सृष्टी निर्मिती होताना आपल्याला समर्थ क्रम सांगतायत. एकोहम बहुस्याम संकल्प झाला. गुणमाया, मूळमाया, गुणमाया आणि जडमाया अशा क्रमाने सृष्टी निर्माण झाली. गुणमायेमध्ये माया हा शब्द आहे. म्हणजे गुणांची पण काय आहे तर माया आहे. आणि आपण रमतोय कशामध्ये? गुणांमध्ये. त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती अशी आहे, ती तशी आहे, ती फार चांगली आहे, ती वाईट आहे, तिचं माझ्याशी पटत नाही, मला ती अजिबात आवडत नाही. मग अशा जेव्हा क्रियाप्रतिक्रियांचे खेळ होतात, तेव्हा आपण कशामध्ये अडकलेलो आहोत? आपण त्या मायेमध्ये म्हणजे मायेच्या बंधनामध्ये आपण संपूर्णपणे काय झालेलो आहोत तर बांधले गेलेले आहोत. आणि असं जेव्हा होतं, तेव्हा तिथे विवेक करता येत नाही. म्हणून सातत्याने सावध, साक्षेपी आणि दक्ष समर्थ म्हणतात. साधकांनी कसं राहायला पाहिजे? सावध राहायला पाहिजे. साधक म्हणून ना तिथे तीव्र मुमुक्षुत्व आहे, की मला ते ध्येय जे आहे, मला माझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर ज्या क्षणी माझ्या मनामध्ये असा विचार येईल, त्या क्षणी तो तिथे मला थांबवता आला पाहिजे आणि विवेक करता आला पाहिजे, की अरे हे सगळं जे आहे कशाचं आहे? नामरूपात्मक स्वभावाचे गुणदोष आहेत. आणि त्यामुळे त्यांना बाजूला सारून जे आतमध्ये जे तत्व आहे, त्या तत्वाचं अनुसंधान मला ठेवता आलं पाहिजे आणि तत्व जे आहे ते एकमेव अद्वितीय आहे. तत्व 1, 2, 3, 4 नाहीत. पण आज मला ती माझ्यापेक्षा भिन्न का वाटतेय? कारण ह्याच्यामध्ये भिन्नता आहे, दृश्यामध्ये भिन्नता आहे. नामरूपांमध्ये भिन्नता आहे, स्वभावामध्ये भिन्नता आहे, परिस्थितीमध्ये भिन्नता आहे. स्वभाव म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या मायेच्या अभिव्यक्ती आहेत.
का बरं असं म्हटलंय मायेच्या अभिव्यक्ती आहेत? बघा मायेचं लक्षणच सांगितलेलं आहे की माया निर्माण होते, काही काळ टिकते आणि कालांतराने ती नष्ट पावते. आता क्रोध येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने तो शांत होतो. हा आपला अनुभव आहे, तो कायमस्वरूपी टिकत नाही. म्हणजे हे जर मायेचं लक्षण सगळ्यांना आपण लावलं तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं कसं आहे तर येणारं, टिकणारं, जाणारं आहे. म्हणजे आपल्या देहाला जन्म, जरामरण आहे आणि सृष्टीला काय तर उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. पण या सगळ्यांमध्ये जे एकच तत्व आहे, जे त्रिकाला बाधित आहे, त्याच्यावरती अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि ती नष्ट होतात. पण परब्रह्म जे आहे ते मात्र कुठेही जात नाही, कारण ते येत नाही म्हणून ते जात नाही आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. असं साधकांनी जे आहे, साधकांनी काय करायचं, असा सातत्याने बुद्धीचा निश्चय, दृढ निश्चय करत राहायचा आहे. त्याला आत्मानात्म विचार म्हणा, सारासार विचार म्हणा, कारण हे कसं आहे तर सगळं ते असार आहे. बाकी एकच तत्व जे आहे ते काय आहे तर ते सार आहे. आत्म्याच्या सत्तेवरती ह्या देहाचे व्यापार चालतात आणि परब्रह्माच्या सत्तेवरती काय आहे तर हे जगताचे जे व्यापार आहेत, हे जगताचे व्यापार चालतात. आता आत्म्याच्या सत्तेवरती अनेक देहांचे मॉडेल तयार होत राहतात. ते प्रारब्धानुसार निर्माण होतात. प्रारब्ध आहे तोपर्यंत टिकतात आणि प्रारब्ध संपताच शरीर पडून जातं. बघा शरीराची व्युत्पत्ती जशी सांगितलेली शास्त्रकारांनी, "शीर्यते इति शरीरः." जे पडतं, पडतं की नाही धाडकन पडतं. आपण म्हणतो की नाही आत्ता होते उभे आणि आत्ता काय झालं माहिती नाही. आत्ता माझ्या समोरच कोसळले खाली जमिनीवरती. कारण शरीर, शीर्यते इति शरीरः. देह, दह्यते इति देहः. जे दहन केलं जातं तो देह. कारण शेवटी तो पंचमहाभूतांचा आहे. त्याला काय अग्नीच दिला जातो. तो कोणीही जपून ठेवत नाहीत. माती एकच. त्याचे नामरूपात्मक आकार जे आहेत, ते आकार मोडतात. पण माती मात्र कधी नष्ट होत नाही. सोनं एकच. त्याचे अनेक अलंकार घडवले जातात. पण अलंकार मोडले तरी सोनं मात्र जे आहे ते काय राहतं तर ते अगदी तसंच राहतं. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. अगदी त्याचप्रमाणे हे नामरूपात्मक सगळं दृश्य जगत जे दिसतं आहे, तो हा जो पसारा दिसतो आहे, बघा श्रुती म्हणते, "आरामस्तस्य पश्यन्ति न तं पश्यति कश्चन." जिथं तो सगळा पसारा दिसतो, म्हणजे हा सगळा वृक्षाचा पसारा दिसतो, पण त्याचं मूळ कुठे आहे तर ते वरती आहे. त्याला मात्र कोणी सुद्धा बघत नाही. सगळेच काय आहेत तर पसाऱ्यामध्ये रंगतात आणि रमतात आणि जिथे हा पसारा निर्माण झाला, तिथेच काय तर द्वैत निर्माण झालं. आता द्वैत कशामुळे निर्माण झालं? उपाधीमुळे निर्माण झालं. जसं मी आता म्हटलं त्याप्रमाणे की ईश्वराची उपाधी काय तर ब्रह्मांड आहे. आत्म्याची उपाधी काय आहे तर जीव आहे, म्हणजे देह आहे. मग आता ह्या उपाधींचा निराश झाला, म्हणजे देहाच्या उपाधीचा म्हणजे पिंडाचा निराश झाला, की जीवच कोण आहे तर आत्मा आहे आणि ब्रह्मांड हे दृश्य जगत जे आहे, त्याच्या उपाधीचा निराश झाला, की कोण आहे तर जीवच आत्मा आहे. आणि या उपाधींमुळे जे आहे द्वैत निर्माण झालेलं आहे. बघा आता उपाधी आपल्या घरात किती उपाधी असतात हो? मी, माझ्या भोवतीचे कुटुंबीय आहेत, या सगळ्या उपाधी असतात की नाही? आता पूर्वीचा काळ आठवा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची. तेव्हा किती उपाधी असायच्या घरामध्ये? खूप उपाधी असायच्या. नंतर हळू कुटुंब पद्धती कशी झाली? हम दो हमारे दो. आता हम दो हमारा एक. आणि आता सगळे कुठे राहतात तर विभक्त कुटुंब पद्धती आली. मग आता म्हातारा-म्हातारी एकत्र राहतात आणि मग तेच चेहरे बघून उपाधीला कंटाळते. हं, तेच चेहरे बघून कंटाळा येतो की नाही? मग आता संत काय म्हणतात? "या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती." आता अध्यात्म इथे सुद्धा उपयोगाला येतं बरं का. जर अखंड अनुसंधानाची जर सवय असेल त्या चैतन्याच्या आणि व्यवहार दृश्यामध्येच होतो. अगदी जीवनमुक्ताचा व्यवहार सुद्धा दृश्यामध्येच देहाचं प्रारब्ध असेपर्यंत सुरू असतो. हे दृश्य जगत सोडून कुठेही कुणी जाऊ शकत नाही प्रारब्ध असेपर्यंत. पण त्यांनी या जगताचा बाध केलेला असतो. म्हणजे बुद्धीचा निश्चय झालेला असतो, की हे सगळं मिथ्या आहे. मग मिथ्या जगतामध्ये मिथ्या देहाने अतिशय न्यायनीती धर्माप्रमाणे व्यवहार करत असताना सुद्धा अंतःकरण वृत्ती जी आहे, ती अखंड कशी असते तर त्या चैतन्याशी जोडून असते नव्यानं, नाही तर तेच चैतन्य रूप झालेले असतात. त्यामुळे त्या दृश्य जगतामध्ये राहून सुद्धा तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात, "आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे." आणि संतांना आणि सद्गुरूंना सगळ्याच उपाधींमध्ये चैतन्य अनुभवाला येतं.
कारण त्यांना माहिती की हा सहज स्वभाव आहे. हे नामरूपात्मक जग निर्माण झालं की सगळ्यांचे स्वभाव हे विभिन्न असणारच आहेत, भिन्न भिन्न असणारच आहेत म्हणजे. मग आता त्या त्या उपाधींकडे ते बघतच नाहीत. ते कुठे बघतात? त्या सगळ्या उपाधीमध्ये जे चैतन्य समानत्वाने आहे, त्या चैतन्याकडे त्यांचं काय असतं तर लक्ष असतं. म्हणून मग ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. बघा अशी साधना जर साधकांनी केली तर त्याला सुद्धा जिकडे पाहू तिकडे का दिसेल तर फक्त अनुभूती येईल ती भगवंताचीच येईल. आता इथे समर्थ म्हणतात की साधना सांगतायत की साधक कसा असतो तर प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. जो मायेचं स्वरूप ओळखतो त्याला साधक असं म्हणतात. आता ओळखण्यासाठी त्या मायेची व्याप्ती पण जाणून घ्यावी लागते. समर्थांनी या ग्रंथामध्ये माया 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 म्हणजे काय, मायेची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत आणि म्हणून मायेचा अभ्यास आहे. आता मायेचा त्यागच करायचा आहे, पण तरी तिचा त्याग करायचा, कारण तिच्यामध्येच आपलं जीवन काय आहे तर सगळं व्यतीत होत आहे आणि ती माया असून मला ती सत्य वाटतेय. म्हणून संत संगतीमध्ये त्या मायेचं स्वरूप जाणून घ्यायचं. मायेचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर त्या मायेतून बाहेर पडण्यासाठी तशी साधना करायची, तसं अंतःकरण आपलं घडवायचं, तसं त्या अंतःकरणाला शिस्त लावायची. यालाच काय म्हटलेलं आहे तर साधक असं म्हटलंय. बघा एक दृष्टांत आहे. आता आपल्याला आठवत असेल की जादूचे प्रयोग आमच्या लहानपणी जादूगार रघुवीर होते. तर जादूचे प्रयोग मुलांना दाखवायला मी नेलं. आता मुलं अगदी त्या जादूचे प्रयोग बघून भारावून जातात हो. घाबरतात. कुठे एकदम तरी खूप असे एकातनं 4 काय काढली तर कमळं काढली तर ते काय होतात तर आनंदी होतात. त्यांना ते सगळं जादूचे प्रयोग जे ते कसे वाटतात तर सत्य वाटतात. आता मोठ्यांनाही गंमत येते बरं का. पण तरी त्यांना हे नक्की माहितीये की हे काहीतरी ही हातचलाखी आहे. पण मुलांना हे काही कळतच नाही. ते त्याच्यामध्ये अगदी समरस होऊन गेलेले असतात. पण त्यांना ते सगळं सत्यच वाटतं. कारण त्यांची बुद्धी तेवढी नाहीये तिथे विचार करण्याची. जे दिसतंय ते सगळं सत्य वाटतं. पण मोठ्यांनी मात्र त्या जादूगाराचं हातचलाखी त्यांना माहिती असते की हा हातचलाखी करतोय कारण जादूचेच प्रयोग आहेत ते. अगदी त्याचप्रमाणे जो बद्ध आहे तो मायेमध्ये गुंतलेला असतो आणि तो प्रपंचाला सत्य मानून मी सुखी, मी दुःखी असं सातत्याने काय करत असतो तर विलाप करत असतो आणि साधक मात्र मायेचं स्वरूप ओळखण्याचा सातत्याने अभ्यास करत असतो. पूर्वी एक खेळ होता की नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात असं सातत्याने साधकाचं होत असतं बरं का. डॉक्टर काका म्हणतात की जो साधक साधना करतो त्याच्या वाटेवरती अनेक केळीची सालं असतात आणि तो घसरतो, पडतो, उठतो, परत विचार करतो, परत जे व्हायला नको ते होऊन जातं, परत पडतो, मग परत उठतो. पण यालाच काय म्हणतात तर साधक असं म्हणतात. कारण जो साधक साधना करतो त्यालाच तीच अनुभूती येते. आता जो बद्ध आहे तो तर प्रपंचामध्येच रममाण आहे. त्याला काहीच कशाचं घेणं-देणं पडलेलं नाहीये. जो सिद्ध आहे तो त्या आत्मस्थितीवरती आरूढ झालेला आहे. मग हा जो मधला जो आहे, तीव्र मुमुक्षू आपण ज्याला म्हटलंय, त्याला जो साधक जो आहे, त्याला ह्या सगळ्याला साधना जे म्हणतात की नाही आपण, तर दैनंदिन जीवनामध्ये जो सातत्याने पारमार्थिक विचार योग्य तऱ्हेने करून अविचाराला जो सातत्याने छेद देतो, त्याला साधक असं म्हटलंय. आणि अखंड अंतःकरण वृत्ती जी आहे ती नामानुसंधानात आणि आत्मानुसंधानात ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून साधकांनी आपल्या अंतःकरणाला शिस्त लावायची आहे. कुठले विचार आत घ्यायचे आणि कुठले विचार आत घ्यायचे नाहीत. बघा सुरुवातीला हे आहे, मग तो निर्विचार स्थिती आहे तो भाग वेगळा. पण साधन काळ जो आहे, त्या साधन काळामध्ये कुठले विचार आत घ्यायचे, कुठला उपद्व्यापी विचार करायचे नाहीत. जे आपल्याला संवादी विचार आहेत संतांचे, साधनेसाठी मला जे उपयोगी आहेत, ते विचारच फक्त करायचे आहेत. आता आपण मुलांना शिस्त लावतो की नाही, हातपाय धुवून ये, हातपाय धुवून आल्याशिवाय मी तुला जेवायला वाढणार नाही, डबा जागेवरती ठेव. आपण दुसऱ्यांना शिस्त लावायला अगदी पटाईत असतो. पण साधकाने ही स्वतःच्या अंतःकरणाला शिस्त लावायची आहे. कारण जर कुठलेही विचार जर आपण आत घेत राहिलो साधक म्हणून, तर ते अंतःकरण गढूळ होतं. आणि मग विचार करावा की मी कशामध्ये बसते. समर्थांनी सांगितले 4 प्रकार. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. जर मी कुठलेही विचार आतमध्ये घेत असेल मनमानी, तर मी अजून कशामध्ये आहे? बद्धामध्येच आहे. म्हणवते मी मला साधक, पण माझं अंतःकरण अजून साधकासाठी तयार झालेलं नाहीये. अजून मी कोण आहे तर बद्धच आहे. असं आपण आपल्याला समजावं आणि माझं अंतःकरण सातत्याने तपासत राहावं. बघा आता अंतःकरण जे आहे ते गढूळ कशाने होतं?
तर भूतकाळातल्या गोष्टी आठवून अंतःकरण गढूळ होतं. चिखलात जर एखादा मुलगा सातत्याने दगड मारत राहिला तर काय उडणार आहे त्याच्या अंगावरती? चिखलच उडणार आहे. मग तर भूतकाळातल्या विस्मरणात गेलेले प्रसंग आठवायचे आणि आपणच आपल्यावरती काय करायचं तर चिखल ओढून घ्यायचा आणि आपलं सुखी अंतःकरण दुःखी करून घ्यायचं. याला काय म्हणतात? माणूस. माणूस हा आपलीच फजिती आपण करून घेत असतो. डॉक्टर काका म्हणतात, बाहेरून दुःख खूप कमी माणसाला येतात. पण ही आतली जी दुःख आहे ना, ही माणूस आपलीच आपल्यावरती काय घेतो तर ओढवून घेतो. बघा एक उदाहरण, सध्या मुलं चांगल्या चांगल्या पदांवरती काम करतायत. आयटी कंपन्यांमध्ये भरपूर पगार आहेत. आता मुलांना हाडाची काढ करून आई वडिलांनी वाढवलेलं आहे. अगदी सायकल घ्यायची परिस्थिती नव्हती. तेव्हा सुद्धा हप्त्याने सायकल घेतली आहे. मग छोटी टू व्हीलर घेतली आहे. मग आता मुलं छान शिकली. आता मुलगा म्हणाला आईला, की "छान मी गाडी आणली 24-25 लाखाची. चल तुला मग गाडीतनं फेरफटका मारून आणतो." आता गाडीत बसल्यानंतर गाडीत बसल्याचा आनंद घ्यावा की नाही? अंतःकरण कुठे गेलं? गेलं मागे. म्हणजे काय झालं? कोणी दुःख ओढवून घेतलं? आपणच आपल्या अंतःकरणामध्ये दुःख ओढवून घेतलेलं आहे. आता साधक म्हणून ही माझ्यावर जबाबदारी आहे, की त्या भूतकाळात गेलेल्या अंतःकरणाला वर्तमान काळात आणून सातत्याने बसवणं आणि ह्याला साधना असं म्हणतात. अरे गेला तो काळ, आता आलाय ना प्रारब्धानुसार भोग ना आता. कशाला मागच्या आठवणी आठवायच्या? काहीच गरज नाहीये. पण तरी सुद्धा माणसाचा एक सहज स्वभाव असा असतो, की त्या लगेच आपण त्या मागे भूतकाळामध्ये निघून जातो. आता असं आहे, की मग असं वाटतं, की तरंग उमटणार नाही हो. आठवण येणार नाही का आम्हाला? येणार आहे. बुद्धी बुद्धीचा धर्मच आहे स्मरण करून देणं. पण क्रियामाण स्वातंत्र्यात भूतकाळातला एखाद्या प्रसंगाचा तरंग अंतःकरणावर उमटल्याचं मला जेव्हा जाणवतं, जेव्हा माझं अंतःकरण भूतकाळात जातंय असं मला वाटतं, तेव्हा तो तरंग तरंगाच्या पातळीवर ठेवून रामकृष्ण हरीचं खोडरबर वापरून जीव जेव्हा तो तरंग जो आहे तो जीवाने खोडून टाकायचा आहे. तरंगाची लाट होऊ द्यायची नाहीये. तरंग तरंगाच्या पातळीवर ठेवायचा आणि तरंग ज्याच्या अधिष्ठानावरती उमटला, तो आत्मा मी आहे, तो आनंदरूप आहे, असा सतत जो जागरूक असतो, तो साधक. या नाव साधक, या नाव साधक अशा समर्थांच्या कित्येक ओव्या आपल्याला ह्या समासामध्ये बघायला मिळतात. अशी ही सगळी विचारांची साधना आहे. म्हणून ज्या क्षणी पारमार्थिक दृष्टीने माझ्या ठिकाणी अविचार येईल, त्या क्षणी पारमार्थिक विचारांनी मुकाबला करणं याला साधना असे म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, सन्निधची असावा विचार. मग तो विचार करण्यासाठी जवळ माझ्या काय पाहिजे तर संत विचार पाहिजे, सद्गुरूंचे विचार पाहिजेत. आता संत आणि सद्गुरू काही वेगळं बोलतच नाहीत. एकच बोलतात ते. शास्त्र पण एकच बोलतं. संत, सद्गुरू, शास्त्र हे सगळे काय एकमुखाने बोलत असतात. पण आता तो विचार आठवायचा असेल, तर सतत काय पाहिजे? श्रवण, मनन पाहिजे. म्हणून सतत संतांचे, शास्त्राचे विचार अंतःकरणात ठसलेले पाहिजेत. आणि इथे साधक खूप जागरूक लागतो. कारण प्रवाह पतितासारखं आपण जर बद्ध जीवन जगत असतो ना, तर इतक्या जीवनाची सवय झालेली असते आणि इथे जबाबदारी जी साधकाची असते ना, ती इथेच खूप मोठी असते. कारण ते अंतःकरण तुम्हाला मागे ओढत असतं जुन्या विचारांमध्ये आणि साधकाने मात्र त्या अंतःकरणाला सातत्याने काय करायचं आहे तर आणून जागेवरती ठेवायचंय. आता असं जिथे होतं ना, तिथे खरं मुमुक्षुत्व निर्माण झालेलं असतं. नुसतं मुमुक्षुत्व नाही, तर तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झालेलं असतं. आणि म्हणून साधकाने संपूर्ण उपद्व्याप, की जे मला काहीही उपयोगी नाहीयेत आत्ता या क्षणाला, ते संपूर्ण काय करायचं आहे तर बंद करायचे आहेत. म्हणजे अंतःकरण आधी शांत लागतं साधना करण्यासाठी आणि मगच ते साधना करू शकतं. आता भूतकाळात जर मन गेलं, बघा त्याच्यामागे प्रत्येकामागे एक शास्त्रशुद्ध विचार असतात बरं का. आता माझं मन भूतकाळामध्ये गेलं. दुसरा विचार आहे आपल्यासमोर. आता आत्मरूप मी जो आहे तो कसा आहे? तर आत्मरूप मी जो आहे तो कालातीत आहे. आणि तो कालातीत असल्यामुळे मला भूतकाळाचा विचार करणं शोभत नाही. जीवरूप मीनी हा सगळा जो पसारा मांडलेला आहे, बघा, आता पसारा कोणी मांडलेला आहे? तो जीवरूप मीनी मांडलाय. मग आत्मरूप मीची आणि जीवरूप मीची ही जी लढाई आहे आणि जोपर्यंत या लढाईमध्ये जीवरूप मी जिंकतोय, तोपर्यंत मी बद्धच राहणार आहे. दैनंदिन जीवन जगत असताना रोज जीवरूप मीचा
आत्मरूप मीशी झगडा आहे, रोज हारणं आहे, रोज जिंकणं आहे. मग जो साधक म्हणून घेतो त्याला ही अंतःकरण स्थिती कळते आणि तो स्वतःला सातत्याने घडवण्याचा प्रयत्न करतो. एक मुंडक उपनिषदामध्ये श्रुती आहे, द्वासुपर्णा सयुजा सखया. झाडाच्या 2 फांद्यांवर 2 पक्षी बसलेले आहेत. आता एक जो पक्षी आहे ना, तो कशामध्ये गुंतलाय? अरे आता झाडाची पानगळती झालेली आहे. आता नवीन पालवी फुटलेली आहे. आता मोहर येईल झाडाला. नंतर त्याला कैऱ्या लागतील. मग त्या पिकतील. मग ते आंबे जे आहेत वाढायला लागलेले त्याचा मी छान स्वाद घेईन. आता हा जो पहिला पक्षी जो आहे ना तो जीवरूप पक्षी आहे. तो सुखदुःखी होणार आहे. आणि दुसरा पक्षी जो आहे तो काय त्याच्याकडे बघतोय फक्त साक्षीत्वानी. आता सुखी कोण असेल हो? प्रारब्धानुसार सुखदुःख भोगणारा जीव जो आहे तो जेव्हा सुखदुःखातीत होईल तो कोण आहे तर तो आत्मरूप मी आहे. म्हणजे आपल्याच जीवनाकडे जो साक्षीत्व भावाने बघतो तो साधक. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचं काम करणारे ते तुम्हाला प्रारब्धाची फळं चाखवणारच आहे. पण ती फळं मी खाल्ली पाहिजेत असा प्रारब्धाचा माझ्यावरती रेटा अजिबात नाहीये. ती आल्यानंतर संत विचारांनी ती प्रारब्धाची फळं परस्पर परतवून लावण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला साधक असं म्हणतात. कसं आहे की ही साधना जी आहे ना या दृश्य पसाराचा निराश करण्याची, कारण ते तत्व जे ते अदृश्य आहे आणि संतांना मात्र धडधडीत त्या अनुभवाला येत आहे. का मुखाप्रती भानू जैसा. ते म्हणतात ज्याप्रमाणे सूर्य धडधडीत डोळ्यांना दिसतो त्याप्रमाणे आम्हाला ते तत्व सातत्याने अनुभवाला येत आहे. आणि आपल्याला मात्र काय आहे तर अनुभवाला येत नाही. म्हणजे दृश्य आहे ते सत्य वाटतंय, म्हणजे अदृश्य आहे ते नाही तसं वाटतं आपल्याला. पण दृश्याचा पसारा बाजूला सारल्याशिवाय अदृश्य तत्वाची अनुभूती येणं शक्य नाही. म्हणून दृश्य पसाऱ्यामध्ये अंतःकरण वृत्ती जी आहे ती सातत्याने काय करावी लागते तर त्या नामाच्या अनुसंधानात ठेवावी लागते, आत्मविचारांमध्ये ठेवावी लागते. आणि जोपर्यंत या पसाऱ्यामध्ये ती अडकून आहे ना तोपर्यंत ती तुम्हाला पुढे जाऊच देत नाही. कारण मी, माझा देह, हे माझे संबंधित गणगोत, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या सगळ्यांची आत्मस्वरूपावरती चढलेली काय तर काजळी आहे. आपल्याला माहितीये की कंदील पूर्वीच्या काळी लावायचं जुन्या काळी, तेव्हा त्याच्यावर काजळी काचेवरती धरलेली असेल तर त्या आतली ज्योत असून सुद्धा तो प्रकाश जो आहे तो पूर्णपणे बाहेर फाकत नसेल. अगदी त्याचप्रमाणे आतमध्ये ती आत्मज्योत नित्य तेवतीये. पण या सगळ्यांची काजळी जी आहे त्या अंतःकरणावरती चढलेली असल्यामुळे तो आत्मप्रकाश आतमध्ये असून सुद्धा आपल्याला अनुभवाला येत नाहीये. म्हणजे समर्थ आपल्याला जागे करतात. ते म्हणतात स्वतःला साधक म्हणवून घेणं आणि प्रत्यक्ष साधक असणं यामध्ये महत् अंतर आहे. उदाहरण घेऊया. स्विमिंग टँकवर स्विमिंग करण्यासाठी म्हणून एक माणूस आला आणि नुसत्या टँक भोवती काय करत राहिला तर तो चक्रास मारत बसला. तर थोड्या वेळाने ट्रेनर आला त्याच्या रोजच्या वेळेला. त्याने बघितलं की हा नुसता चक्रा मारतोय टँक भोवती. तो ट्रेनर त्याला म्हणाला, तो नुसत्या चक्रा काय मारताय तुम्ही, उडी मारा की पाण्यामध्ये. आता तो माणूस हसला बरं का आणि काय म्हणाला, मी प्रतिज्ञा केली आहे म्हणे की मला पोहायला आल्याशिवाय मी उडी मारणार नाही. आता हे कधीतरी शक्य आहे का? कधीच शक्य होणार नाहीये. सुरुवातीला नाकातोंडामध्ये पाणी गेलं पाहिजे, गटांगळ्या खाल्ल्या पाहिजे, बुडता बुडता हातपाय मारून वर येता आलं पाहिजे. आणि जेव्हा असा रोज सराव केला जातो तसा सराव करता करता कधी पोहायला यायला लागतं हे कळत सुद्धा नाही. आणि मग जो बुडणारा असतो तोच पाण्यावरती शांतपणे पोहुडतो. अगदी त्याच पद्धतीने आहे. जो बद्ध आहे तो प्रपंचामध्ये या भवसागरामध्ये बुडतो. साधक गटांगळ्या खातो. पण मला हे जमणार नाही म्हणून जर बाजूला राहिला तर शक्यच नाहीये. तू साधक म्हणून संत विचार जे आहेत त्याप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न कर. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग असं तुकोबा म्हणतात. रात्रंदिन आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. तर युद्ध म्हणजे काय रणभूमीवरती प्रत्यक्ष जाऊन युद्ध करणं आहे का? तर नाहीये. आतमध्ये आमचं मन त्रास देत आहे, बाहेरून जग त्रास देत आहे आम्हाला. कारण ती स्थिती जी साधकाची आहे ती लक्षातच येत नाही लोकांच्या. म्हणजे अशी साधकाची स्थिती जी असते ती अशी असते. मग तो गटांगळ्या खातो, लाथा मारतो, पोहायचा प्रयत्न करतो, पडता पडता उठतो.
पण एकच निश्चय त्याचा असतो की मला भगवंत हवा, मला माझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती करवून घ्यायची आहे, अशी तीव्र तळमळ त्या अंतःकरणाला लागलेली असते, तोच साधक. म्हणून डॉक्टर काकांचं एक काव्य आहे विवेकाची मशाल. त्याच्यामध्ये काका म्हणतात, देहादी जगत दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल. अशी साधकाच्या हातामध्ये सातत्याने विवेकाची मशाल लागते, ती धडधडून पेटलेली असली पाहिजे. आता मी जे विचार सांगितले याच्यामध्येच या समर्थांच्या सगळ्या ज्या ओव्या आहेत, त्या सगळ्या ओव्या मी आता सारांश रूपाने या प्रवचनामध्ये, एका प्रवचनामध्ये आपल्याला इथे सांगितले जे विचार आहेत ते. आता सिद्ध जो असतो तो कसा असतो, शांत पाण्यावर पहुडतो आणि मस्तपैकी काय घेतो तर आनंद घेतो. म्हणून साधक लक्षणामध्ये समर्थ म्हणतात, विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दूषित झाला दूषितपणाचे. साधकाने अजिबात आळस करू नये, तर साधनेवर आरूढ असावं. ज्या गोष्टी आपल्याशी काही आपल्याला उपयोगी नाहीयेत, तिकडे अजिबात साधकांनी लक्ष देऊ नये. असंगाचा संग प्रयत्नपूर्वक सोडून द्यावा आणि साधनेचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये सातत्य सांभाळावं. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, तुकोबा म्हणतात की माझ्या जातीचं मला भेटू देत. म्हणजे सत्संग जो आहे त्या सत्संगामध्ये सातत्याने साधकांनी राहावं, कुसंगत टाळावी आणि विसंगती शांतपणे सहन करावी. असा साधक असतो. साधक लक्षण समासाचा आपण विचार केला. पुढे सिद्ध लक्षणांचा समास आहे तो पुढच्या वेळेस विचार करूया. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.